नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी गद्यपाठ गवताचे पाते या पाठाची ओळख करून घेऊया. मराठीतील अत्यंत प्रसिद्ध असे लेखक वि. स. खांडेकर यांचा हा आपल्या पाठ्यपुस्तकातील अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. गवताचे पाते हा पाठ रूपक कथा या वाङ्मय प्रकारातला आहे. सुवर्णकण या त्यांच्या पुस्तकातून घेतलेला हा एक सुंदर पाठ आहे. या पाठाची ओळख करून घेत असताना प्रथमतः आपण या पाठाचे जे लेखक आहेत वि. स. खांडेकर यांची ओळख करून घेऊया. वि. स. खांडेकर हे मराठी भाषेतले अतिशय प्रतिभावंत आणि अतिशय लोकप्रिय असे लेखक आहेत. त्यांच्या साहित्याचं वाचकाला अक्षरशः वेड लागलेलं असायचं. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, नाटकं, लघुनिबंध असं विविध प्रकारचं विपुल असं वाङ्मय अतिशय लोकप्रिय होतं. त्यांच्या प्रत्येक साहित्य कृतीची वाचक चातकाप्रमाणे वाट पाहत असायचे. अतिशय लोकप्रिय असे त्यांचं साहित्य होतं. अशा या प्रतिभावंत लेखकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ सारखा अतिशय साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च आणि मानाचा समजणारा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कादंबरी, कथा, लघुनिबंध, समीक्षक, पटकथा लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केलेले आहे. 1974 साली ज्ञानपीठ या वाङ्मय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले लेखक. भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. त्यांच्या साहित्याचा अनेक भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. इंग्रजी, तेलुगू, कन्नड, हिंदी अशा विविध भाषेत त्यांचं साहित्य हे अनुवादित झालेलं आहे. त्यांच्या कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय होत्या. कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळालेले मोहर, ययाती, अमृतवेल, अश्रू अशा अनेक कादंबऱ्या त्यांच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. वाचकाची अक्षरशः उडी त्यांच्या या साहित्यकृतीवर पडत होती. वायुलहरी, चांदण्यातील सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी यासारखे लघुनिबंध त्यांनी लिहिलेले आहेत. वनभोजन, दुर्मास, फुले आणि काटे, गोकर्णाची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. कथा वाङ्मयामध्ये रूपक कथा ही खांडेकरांनी मराठीला दिलेली देणगी आहे. त्यांच्या साहित्यामधून त्यांनी जीवनविषयक अतिशय महत्त्वाचं असं तत्वज्ञान आणि जीवनमूल्य मांडलेली आहेत. त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे उदात्त ध्येयवाद हा त्यांच्या साहित्यामध्ये आढळतो. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतील व्यक्तिरेखा या उदात्त ध्येयवादी दिसतात. खांडेकरांनी रूपक कथेची सुरुवात मराठीमध्ये केलेली आहे.
सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच सुवर्णकण या त्यांच्या रूपक कथा संग्रहातून घेतलेली ही कथा आहे. जिब्रान यांच्या रूपक कथेचं मराठी अनुवाद असणारा हा कथासंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी या कथेमधून मार्मिक असा संदेश लेखकाने दिलेला आहे. ही कथा समजावून घेण्याच्या अगोदर आपण कथा या वाङ्मय प्रकाराविषयी थोडीशी माहिती घेऊया. कथा म्हणजे गोष्ट. बालपणापासून आपल्याला प्रत्येकाला गोष्ट किंवा कथा ऐकायला खूप आवडतात आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये जे कथेचे प्रकार आहेत त्या विविध प्रकारचे कथा याची ओळख आपण करून घेऊया. प्राचीन काळापासून मौखिक कथा या सांगितल्या जायच्या आणि म्हणून कथेचे अलीकडच्या काळामध्ये विविध प्रकार पडलेले आहेत. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. रूपक कथा हा एक कथेचा एक वेगळा प्रकार आहे आणि रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा आकाराने खूप छोटी असते. रूपक कथेमध्ये अर्थघनत्व असतं. समृद्ध असा आशय रूपक कथेमध्ये असतो. त्या कथेतून काहीतरी सुचवायचं असतं, संदेश द्यायचा असतो. म्हणून सूचकता हे सुद्धा रूपक कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. छोटीशी असली तरी ही कथा अतिशय परिणामकारक अशी असते. नाट्यात्मक अशी भाषा, अलंकारिक अशी भाषा या कथेमध्ये वापरलेली असते. सर्वात महत्त्वाचं एक अतिशय सुंदर असा संदेश या रूपक कथेमधून दिलेला असतो. आणि रूपक कथेचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे रूपक कथेमध्ये वाच्यार्थ क्षणाक्षणाला कमी होत जातो आणि लक्षार्थ प्रभावित होऊन त्या ठिकाणी काहीतरी प्रभावीपणे सुचवलेलं असतं. ही अशाच प्रकारची एक रूपक कथा आहे. या कथेमध्ये निसर्गातील एक छोटंसं गवताचं पान, गवताचे पाते याच्याविषयीची कथा आहे आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये छोट्याशा या कथेमध्ये लेखकाने एक मार्मिक असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथमतः ही कथा 2 मिनिटात आपण वाचूया. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पानं गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपे गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्याने माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नाचा चुरडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. तेव्हा पुन्हा जागे झाले. ते वसंतच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात केले होते. पुन्हा हिवाळा आला.
थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला अठी घालून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. माझ्या साऱ्या गोड स्वप्नाचा चेंदामेंदा केला यांनी. अशा प्रकारची ही छोटीशी कथा आहे. ही कथा वाचण्याचं कारण की या कथेचा छोट्या शब्दामध्ये अतिशय मार्मिक असं काहीतरी सांगितलेलं असतं. अलंकारिक अशी भाषा या कथेमध्ये वापरलेली आपल्याला दिसते. अनेक वाक्प्रचार या कथेमध्ये आलेले आपल्याला दिसतात. प्रथमतः आपण या कथेचा भावार्थ समजावून घेऊया. सरळ सरळ अर्थ पहा. एक गवताचं चिमुकलं असं पात आहे आणि ते धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं आहे. हिवाळ्याचे दिवस असतात आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे धरणी मातेच्या कुशीत झोपलेलं गवताचं पातं, त्याची झोपमोड होते. ती कशामुळे? झाडावर सळसळणारी जी पानं आहेत ती सळसळतात, झाडावरून तुटतात आणि पट 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 असे जमिनीवर पडतात. जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा जो आवाज येतो त्या आवाजाने या गवताच्या पात्याची झोपमोड होते. आणि मग झोपमोड झाल्यानंतर हे गवताचं पातं या झाडावरून पडणाऱ्या पानाला सुनवतंय. काय कटकट करतोयस? तुझ्या या कटकटीने माझी झोपमोड झाली. सुंदर असे गोड गोड स्वप्न मला पडत होते ते सगळे नष्ट झाले. आणि मग अशा प्रकारे गवताच्या पात्याने पानाला सुनवल्यानंतर झाडावरून पडणारे हे पान सुद्धा गप्प बसत नाही. पानाला सुद्धा राग येतो आणि ते पान चिडून त्या गवताच्या पात्याला परत सुनवतंय. म्हणतंय, तू चिडखोर बिब्बा आहेस, तू मातीत जन्मलेला तुच्छ आहेस, मातीत लोळणारा आहेस आणि त्यामुळे तुझ्यासारख्या शूद्राला माझ्यासारख्या उच्च जीवनाचा काय अनुभव असणार आहे? कारण हे काही रडगाणं वगैरे नाही, तू अरसिक आहेस. आणि मग अशा प्रकारे सुनवल्यानंतर ते झाडाचं पान जमिनीवर पडतं आणि धरणी मातेच्या कुशीत मिसळून जातं, झोपून जातं. मातीत रुजलेलं हे पान त्याच्याच अंशापासून पुन्हा काय होतं? गवताचं पातं तयार होतं. वसंत ऋतूच्या संजीवक स्पर्शाने त्याचं गवताच्या पानामध्ये रूपांतर होतं आणि परत हे गवताचं चिमुकलं पातं जे पूर्वी पान होतं ते पुन्हा हिवाळा सुरू झाल्यानंतर थंडीने कुडकुडतं आणि धरणी मातेच्या कुशीमध्ये झोपी जातं. पण पुन्हा त्याची झोपमोड होते. कारण जिकडे तिकडे झाडावरची सळसळणारी पानं सळसळ करून जमिनीवर पडतात आणि त्या पानाचा पटपट असा आवाज पूर्वीचं पान असलेलं आता गवताचं पातं झालेलं या गवताच्या पात्याला येतो आणि त्याची झोपमोड होते. आणि मग झोपमोड झाल्यानंतर स्वतःच कपाळावर आठ्या घालून ते पान स्वतःशीच पुटपुटते. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकलाय त्यांनी आणि किती कर्णकटू आवाज करतायत हे. या सर्व पानांनी माझ्या सर्व स्वप्नाचा चुरडा केलाय असं ते म्हणतायत. या ठिकाणी वास्तविक पाहता गवताचं पातं आणि झाडावरून पडणारं पान या दोघांचा जीवनरस एकच आहे. पण ते एकमेकाविषयी तक्रार करत सुटतात, एकमेकांना दूषणं देतात, मीच कसा श्रेष्ठ आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात. काहीस माणसाच्या जीवनामध्येही असंच असतं. या ठिकाणी
मानवी स्वभावाचे विविध पैलू या छोट्याशा रूपक कथेतून लेखकाने सुंदर रीतीने सांगितलेले आहेत. झाडावरून पडणारं पान त्याला स्वतःच्या उच्च पदाचा अभिमान आहे, फाजील अभिमान आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे, मी उच्च दर्जाचा आहे. मातीत राहणाऱ्या पानाला ते तुच्छ समजतं. मातीत लोळणारं हा हीन दर्जाचं पान असं ते समजतं. मातीतल्या गवताच्या पात्याला झाडावरचं पान हे कटकट वाटतं, चिडखोर वाटतं. माणसाच्या जीवनामध्ये असंच आहे. विसंवाद असतात आणि ते या ठिकाणी लेखकाला सांगायचे आहेत. तरुण पिढीविषयी तक्रार करणारे वृद्ध आई वडील आपण तरुणपणामध्ये कसे वागलो हे विसरून जातात किंवा वडील पिढींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा कपाळाला आठी घालून विचार करणाऱ्या तरुण पिढी प्रौढ झाल्यावर सुद्धा इतरांना तत्वज्ञानाचे ढोसच देतात. म्हणजे अशा प्रकारे मनुष्य ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो कसा वागला हे विसरून जातो. इतरांना मात्र दोष देत बसतो आणि म्हणून मनुष्य बाहेरून कितीही बदलला असं दिसत असलं तरी त्याची जी मनोवृत्ती असते, त्याचे जे विचार असतात, त्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत असते. मनुष्य आपण त्यावेळी कसं वागलो हे विसरून जातो आणि दुसऱ्याला दोष देत बसतो. तरुण पिढी प्रौढ माणसाला, वयोवृद्ध माणसाला दोष देते, वयोवृद्ध माणसं तरुणांना दोष देतात. वास्तविक पाहता त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण तसाच वागलेला असतो, पण आपल्या या वागण्याचा विचार हे करत नाहीत असं लेखकाला वाटतं. आणि म्हणून दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याची सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती माणसामध्ये नाही हे या ठिकाणी दिसतं. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची जर अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का असा प्रश्न लेखक विचारतात. वास्तविक पाहता माणसाने इतरांना समजावून उमजावून वागलं पाहिजे. आपणही त्या परिस्थितीमध्ये कसं वागलो होतो हे समजावून घेतलं पाहिजे असा संदेश लेखक या रूपक कथेतून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच या ठिकाणी गवताचं पातं जसं पडणाऱ्या पानाविषयी तक्रार करत सुटतं आणि हे पान सुद्धा जेव्हा गवताचं पातं बनतं तेव्हा पुन्हा त्याचाच कित्ता गिरवतं. तसेच माणसाची ही प्रवृत्ती असते आणि ही प्रवृत्ती बदलली पाहिजे असा एक संदेश या कथेतून दिलेला आहे. ही छोटीशी कथा, या कथेची जी भाषा आहे ही भाषा अत्यंत सुंदर अशी भाषा आहे. अनेक वाक्प्रचार या कथेमध्ये आलेले आहेत. तर थोडेसे आपण त्या वाक्प्रचाराचा अर्थ या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी जे वाक्प्रचार आहेत त्यामध्ये कटकट करणे, तक्रार करणे, त्याचा अर्थ तक्रार करणे. स्वप्नांचा चुरडा होणे, त्याचा अर्थ स्वप्न भंग होणे. आणखीन शब्द आलाय पहा, अरसिक. अरसिक म्हणजे कोणत्याही प्रकारचा रस नसलेला किंवा जीवनात आनंद न घेणारा. चिडखोर बिब्बा असणे हा वाक्प्रचार आहे. चिडखोर बिब्बा असणे, सतत चिडणे, चिडचिड करणे. त्याच्यानंतर संजीवक. संजीवक म्हणजे नाविन्य देणारा, नवचैतन्य देणारे. कपाळाला आठ्या पडणे, नाराजी व्यक्त करणे. कर्णकटू. कर्णकटू ऐकायला नकोसा वाटणारा.
कानाला नकोसा वाटणारा. स्वप्नाचा चेंदा मेंदा होणे, स्वप्न नष्ट होणे वाक्प्रचार आहे. अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार या छोट्याशा पाठामध्ये आलेले आहेत. या पाठाच्या रूपाने आपण मराठी साहित्यातील एक महान अशा लेखकाचा आणि त्यांच्या साहित्याचा अल्पसा परिचय आपण या कथेच्या रूपाने घेतलेला आहे. तर हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.